विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर नुकतंच मध्य प्रदेश सरकारने एका नवीन भागाला टायगर रिझर्व म्हणून घोषित केलेलं आहे. तर डिसेंबर या महिन्यामध्ये मध्य प्रदेश सरकारने 2 नवीन टायगर रिझर्वची घोषणा केली आहे. तर ते कोणते कोणते आहेत? एक आहे रातपानी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, याला पण 57 टायगर रिझर्व बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे माधव नॅशनल पार्क, हे 58वं टायगर रिझर्व बनलेलं आहे. आता टायगर रिझर्व आपण म्हणतो घोषित केलं मध्य प्रदेश सरकारने, ते तर करू शकतात का? तर हो. हाऊ टायगर रिझर्व फॉर्म्स, टायगर रिझर्व कसे बनतात पहा. सर्वप्रथम NTCA नावाची एक संस्था आहे, नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. या संस्थेची स्थापना जर पाहिली तर या संस्थेची स्थापना 2006ला झालेली आहे. 2005-2006ला. ही एक कशी बॉडी आहे? ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, ही स्टॅच्युटरी बॉडी आहे. हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 यामध्ये सुधारणा करून NTCA या बॉडीची स्थापना करण्यात आलेली आहे 2005 या रोजी. ठीक आहे. तर याला म्हणतात नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. ही अशी संस्था आहे जी टायगर कन्झर्वेशनची सगळ्यात हायेस्ट संस्था म्हणतात भारतामध्ये. टायगर कन्झर्वेशन म्हणजे आपले व्याघ्र जे असतात, वाघ वगैरे, त्यांच्या संरक्षणासाठी डिसिजन घेणारी एक हायेस्ट ऑथॉरिटी म्हणून NTCA काम करते. ठीक आहे. तर मग ही NTCA कोणतंही जे एक नवीन टायगर रिझर्व बनवायचा असेल, एखाद्या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्प बनवायचा असेल, तर त्यासाठी ही अगोदर ॲडवाईस देणार. यांच्या ॲडवाईसशिवाय काम चालत नाही, कारण ही हायेस्ट ऑथॉरिटी आहे, बरोबर. ही अगोदर ॲडवाईस देणार की हा क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये वाघाचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर ज्या स्टेटमध्ये ती जागा आहे, त्या स्टेट एक नोटिफिकेशन इश्यू करणार आणि त्या नोटिफिकेशननंतर ती जी जागा आहे ती टायगर रिझर्व म्हणून घोषित केली जाईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे NTCAनं 2 नवीन ॲडवाईस दिल्या होत्या, रातपानी आणि माधव राष्ट्रीय उद्यान या त्याबद्दल. तर हे MP गव्हर्नमेंटने नुकतंच डिसेंबरच्या पहिल्या हप्त्यामध्येच हे दोन्ही पण नवीन टायगर रिझर्व घोषित केलेले आहेत. तर स्टेट गव्हर्नमेंट ही घोषणा करते आणि NTCA काय करते? फक्त ॲडवाईस देते. ठीक आहे. बघू आता टायगर रिझर्व करण्याची गरज का पडली. यासाठी बेसिक काय होतं पहिलं बघा. आपला भारत हा खूप समृद्ध होता बेंगॉल टायगरसाठी पूर्वी, परंतु जेव्हा ब्रिटिश वगैरे होते त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात शिकार वगैरे व्हायची वाघाच्या कातडीसाठी. कातडी, त्यासोबतच वाघनखे. आता पण या काही कारणासाठी त्यांचे शिकार होत असते. तर या कारणासाठी त्यांची शिकार व्हायची. त्यामुळं 1900 या साली जवळपास 40,000च्या आसपास वाघ होते असा अंदाज होता. परंतु तोच 1972मध्ये तो आकडा फक्त 1800च्या आसपास आला. 1800 ते 2000च्या आसपास आला असा अंदाज होता. म्हणजे एवढं जर बघितलं, ह्या 70 वर्षामध्ये किती मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे वाघांच्या संख्येमध्ये. किती? जवळपास 37,000च्या आसपास, 38,000च्या आसपास वाघांची घट झालेली आहे पाहायला मिळते. कशामुळे पाहायला मिळते? शिकार. प्रमुख कारण होतं शिकार, त्यांच्या कातडीसाठी किंवा वाघनखांसाठी. त्यामुळे मग सरकारला समजलं यांचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर याच्या मागे सर्वात महत्त्वाचं नाव होतं कैलास सांगला. टायगर कन्झर्वेशनसाठी या व्यक्तीचं महत्त्व खूप मोठं आहे, त्यामुळेच याला टायगर मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. त्यांचं नाव काय? कैलास सांगला. ध्यान ठेवायला परीक्षेत विचारू शकतो. तर मग यांच्या प्रयत्नार्थी 1973 साली प्रोजेक्ट टायगर लॉन्च करण्यात आला सरकारकडून. त्यावेळेसची सरकार होती इंदिरा गांधी यांची. ठीक आहे. त्यावेळेस इंदिरा गांधी या PM होत्या भारताच्या. त्यांच्या अंतर्गत 1973ला प्रोजेक्ट टायगर लॉन्च करण्यात आला 1 एप्रिल 1973च्या आसपास. ठीक आहे. मग या प्रोजेक्ट टायगरमध्ये त्यावेळेस एकूण जे 9 क्षेत्र होते भारतामध्ये, त्या 9 क्षेत्रांना टायगर रिझर्व म्हणून घोषित करण्यात आलं. त्या 9 क्षेत्रामध्ये असलेल्या टायगरला त्यांना कन्झर्व करायचं, त्यांचं संवर्धन करायचं होतं. तर त्यामध्ये सर्वात पहिलं होतं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. सर्वात पहिलं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क लक्षात ठेवायचं, खूप महत्त्वाचं आहे. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. आणि याबद्दल आणखी एक फॅक्च्युअल गोष्ट ही महत्त्वाची आहे, जे 9 क्षेत्र 1973ला घोषित झाले होते त्यामधलं महाराष्ट्राचं मेळघाट, जे अमरावतीमध्ये स्थित आहे, महाराष्ट्राचं मेळघाट हे पण त्यामध्ये होतं. महाराष्ट्राचे एकमेव असे व्याघ्र प्रकल्प त्यावेळेस 1973च्या आसपास 9मध्ये होता. ठीक आहे. तर मग हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे मेळघाट. त्यानंतर आज जर बघितलं तर डिसेंबर 2024, आज तारीख आहे 10 डिसेंबर 2024मध्ये भारतात एकूण टायगर रिझर्व्स आहेत 58. नोव्हेंबरपर्यंत किती होते? 56. तर याच महिन्यामध्ये, डिसेंबरच्याच महिन्यामध्ये 57 घोषित झालेल्या रातपानी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि 58 आहे माधव राष्ट्रीय उद्यान. आता हे नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी नाव दिसले सध्या, हे नंतर टायगर रिझर्व्स असे केले जाते.
या तिघांमध्ये फरक काय असतो? या तिघांमधला प्रमुख फरक आहे, लक्षात ठेवा. वाईल्ड लाईफ सेंच्युरी, नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्स मध्ये प्रमुख फरक हा असतो, नॅशनल पार्क जे असतात ते इकोसिस्टीम जे असते आपली, इकोसिस्टीम तुम्ही ऐकायला असेल एन्व्हायरमेंटमध्ये, तर मग इकोसिस्टीममध्येच अन्य प्राणी पण येतात, खूप खूप प्राणी, त्यासोबतच तिथले असलेले झाडे वगैरे सर्वांचं संरक्षण ज्या ठिकाणी होतं त्याला म्हणतात नॅशनल पार्क. याच्यामध्ये ह्युमन्स बिलकुल अलाउड नसतात. ठीक आहे. दुसरं असतं वाईल्ड लाईफ सेंच्युरी. वाईल्ड लाईफ सेंच्युरी ही कोणत्याही एका स्पेसीससाठी असते, एका स्पेसीससाठी असते वाईल्ड लाईफ सेंच्युरी. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पाहिलं आपण मयूरेश्वर वगैरे, तर एक जी स्पेशीज असते त्या स्पेशल स्पेसीसाठी वाईल्ड लाईफ सेंच्युरी असते, जसं वन्यजीव अभयारण्य. त्याचा अर्थ आहे की समजा एका गव्यासाठी असेल एखादी वाईल्ड लाईफ सेंच्युरी, तर त्यामधले बाकी सगळे प्राणी तिथून काढण्यात येतील? बिलकुल नाही. तर तो जो प्राणी आहे ज्यासाठी वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, तर त्याच्यावरती स्पेशल लक्ष दिलं जाईल. हा अर्थ असतो नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीमधला फरक. नॅशनल पार्क म्हणजे इकोसिस्टीम वाचवली जाते, वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये एका जीवाला वाचवलं जातं प्रामुख्याने. सगळ्यांचा जीव वाचवला जातो, पण एक जीव प्रमुख असतो त्यामध्ये वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये. आणि टायगर रिझर्व्स काय असतात? टायगर रिझर्व दुसरं तिसरं काय नसून नॅशनल पार्क किंवा वाईल्ड लाईफ सेंच्युरी या दोघांमधूनच बनतात. टायगर रिझर्व्स काही वेगळं काय नसतं, या दोघांमधलाच एक भाग असतो, त्याला एक स्पेशल वाघाचं क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येतं. त्या ठिकाणी प्रोजेक्ट टायगर चालवण्यात येतो, म्हणजे वाघांचं संरक्षण केलं जातं. जसं वाईल्ड लाईफ सेंच्युरी आपण म्हटलोय एका प्राण्याबद्दल असं, त्यामध्ये वाघ पण असतेच ना कुठं ना कुठं. जंगल आहे तर वाघ असू शकतात. मग त्या ठिकाणी मग जर जास्त प्रमाणात वाघ असतील आणि त्या वाघांना खतरा बितरा असेल असा अंदाज असेल, तर त्या क्षेत्राला राखीव क्षेत्र म्हणून टायगर रिझर्व असं जाहीर करण्यात येईल. ठीक आहे. फरक समजला नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि टायगर रिझर्वमधला. बरोबर. नॅशनल पार्क, वाईल्ड लाईफ सेंच्युरी आणि टायगर रिझर्व काय फरक असतो? ही इकोसिस्टीमला वाचवण्यासाठी असते, हे असते एका प्राण्याला वाचवण्यासाठी, आणि टायगर रिझर्व हा या दोघांमधलाच बनतो, तो असतो वाघाला वाचवण्यासाठी. या तिघांचं पण जे आहे लेजिस्लेशन वगैरे, या तिन्ही पण गोष्टी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 अंतर्गत चालतात. ठीक आहे. इथंपर्यंत झालं. त्याच्या पुढचा मॅटर काय होता? हे झालेलं आहे, NTC झालेलं आहे. इंटरनॅशनल टायगर डे 29 जुलै हा इंटरनॅशनल टायगर डे म्हणून जाहीर केला जातो. आणि टायगर कॅपिटल हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे, नागपूर. आपल्या महाराष्ट्रात नागपूर जे आहे ते टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून त्याला ओळखलं जातं 2011 पासून. अगोदर कोणी होतं का? दुसरं नाही. 2011 पासूनच टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूर आहे. ठीक आहे. आता नागपूरच काय, आपण जर भारताचा मॅप पाहिला तर नागपूरच्या आसपास इकडे बघितलं तर इकडे MP चे काही क्षेत्र आहेत, इकडं गोंदियाचे क्षेत्र आहे, तिकडे चंद्रपूर. ठीक आहे. अशी खूप मोठ्या प्रमाणात तिथं कान्हा असेल, कान्हा, त्यासोबतच गोंदियाचं नवेगाव नगजीरा आलं, ताडोबा अंधारे आलं कुठलं चंद्रपूरचं. ठीक आहे. इकडलं मेळघाट आलं अमरावतीचं. हे सगळे खूप जवळ आहेत नागपूरच्या. त्यामुळं नागपूर या क्षेत्राच्या खूप जवळ आहेत आणि त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ आहेत. त्यामुळं टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूरला म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे काही महत्त्वाचे लेटेस्टवाले आहेत टायगर रिझर्व्स, लक्षात ठेवावे लागतील, एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपली लास्ट एक्झाम झाली होती 30 एप्रिल 2023ला. मग तेव्हापासून किती वर्ष झालेले आहे? जवळपास 1.5 वर्ष. तर मग मला वाटते ह्याच्यावरचे तर खूप महत्त्वाचे आहेत आपले 54, 55, 56, 57, 58. हे मागचे विचारणार नाही सध्या, परंतु इथून वाचून घ्या. 54, 55, 56, 57, 58. तसं 54 होता वीरांगना दुर्गावती टायगर रिझर्व मध्य प्रदेशमध्ये, धौलपुर करौली टायगर रिझर्व राजस्थान, गुरु घासीदास तोमर पिंगला छत्तीसगडमध्ये. हा लेटेस्टवालाच होता 2024चा. आणि हा जो नॅशनल टायगर रिझर्व आहे तो तिसरा सर्वात मोठा आहे. ठीक आहे. इथं बघितलं तर आपण तरी. आणि लेटेस्टवाले 2 आहेत, रातपाणी आणि माधव. लेटेस्टवाले 2 आहेत. हा झालेला आय थिंक 6 डिसेंबरच्या आसपास आणि हा 2 डिसेंबरला 2024 याच महिन्यात झालेले आहेत. आता बघू आपण सर्वात मोठे कोणते आहेत. सर्वात मोठे जर बघितलं तर सर्वात पहिलं नाव येतं नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेशचे. त्यानंतर येतो आम्रपाद तेलंगणाचा. त्याच्यानंतर गुरु घासीदास तामूर पिंगला व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड, आताच म्हटलं होता, जो 56वा होता. ठीक आहे. आपल्या एक्झामसाठी कंबाईनची जी एक्झाम आहे आपली 5 जानेवारीला, त्यासाठी हा महत्त्वाचा आहे जास्त, कारण हे डिसेंबरमधले आहेत. ठीक आहे. हे 2 डिसेंबरमधले आहेत, त्यामुळे आता हे एका परीक्षेला विचारले जाणार नाही आहेत.
हा विचारला जाऊ शकतो कारण हा मोठा पण आहे, तिसरा सर्वात मोठा, छत्तीसगडचा हा चौथा आहे, ठीक आहे, आणि लेटेस्ट आहे त्यामुळे महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे सर्वात मोठेमध्ये 3 लक्षात ठेवायचं आणि 3 नंबर तर प्रामुख्याने लक्षात ठेवायचा गुरु घासीदास तोमर पिंगला छत्तीसगड. ह्याच्यानंतर सर्वात छोटे बघू, स्मॉलेस्ट. सर्वात पहिले येतं नामेरी आसाम, दुसरे येतं ओरांग आसाम. दोन्ही आसाममध्ये आहे सर्वात छोटेवाले. आपण नेहमी ऐकतो की वर्ध्याचा जो बोर आहे ते खूप लहान आहे असं म्हणतो आपण. बोर हा सर्वात लहान टायगर रिझर्व असं आपण ऐकलं पण असेल, परंतु तसं नाही आहे. आपण जर NTCA नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑफ ऑथॉरिटी याची जर गव्हर्नमेंटची ऑफिशियल वेबसाईट बघितली तर त्या वेबसाईटवरती नामेरी हा सर्वात लहान आहे, ओरांग हा 2 नंबरला आहे. आणि जर आपण कोर एरियानुसार बघितलं तर ओरांग नंबर 1ला येतो आणि आपलं बोर वर्ध्याचं 2 नंबरला येतं. आता कोर पार्क काय असतो, समजा हा क्षेत्र आहे पूर्ण जंगलाचा. जंगलाचे 2 क्षेत्र असतात, एक असतो मधला कोर भाग, दुसरा असतो बफर. हे असतं बफर क्षेत्र, हे असतं कोर क्षेत्र. दोघांचा अर्थ काय असतो, याच्यामध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन थोडंफार चालतं, याच्यामध्ये बिलकुल नाही चालत. म्हणजे याच्यामध्ये माणसं जाऊ शकतात, स्टडी वगैरे करू शकतात, पण मधला जो भाग आहे तो प्रामुख्याने प्राण्यांसाठी आहे. प्रामुख्याने प्राण्यांसाठी भाग असतो, त्याला म्हणतात कोर भाग. एकदम डेन्स फॉरेस्ट असतं, ठीक आहे. तर मग अशा प्रकारे हे काही महत्त्वाचे लेटेस्टवाले होते. सर्वात मोठे, सर्वात छोटे, हे पण लक्षात ठेवायचं, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. आपल्या कंबाईनसाठी हे 57-58 नका करू, तेवढं काही महत्त्वाचं नाही आहे. 56 खूप महत्त्वाचं आहे, हा करून द्यायचा छत्तीसगड, ठीक आहे. आज पुढच्या परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे आणखी. प्रोजेक्ट टायगर बघितलं तर 1973ला आला होता. कलम 38नुसार वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन आहे. टायगर मॅन ऑफ इंडिया कोण होते, कैलास संपला. महत्त्वाचे पॉईंट एवढे आहेत. याच्यानंतर टायगर सेन्सस पाहू आपण. नुकतीच टायगर सेन्सस एक रिपोर्ट आली 2022ला. त्यानुसार सांगितलं आलं की भारतामध्ये एकूण 3167 वाघ आहेत. तरी टायगर सेन्सस प्रत्येक वर्षी होते का, नाही होत. ते प्रत्येक 4 वर्षाला एक वेळ होते. किती, प्रत्येक 4 वर्षाला एक वेळ. 2018ला झाली होती मागच्या वेळेस, 2018. आता झाली 2022ला, पुढची होणार 2026ला, ठीक आहे. ही आकडे होते 2022ला होते 3167. 2018ला किती होते, 2967. म्हणजे एकूण कितीनं वाढ झालेली आहे, 200ने वाढ झालेली आहे. ॲक्युरेट 200ने वाढ झालेली आहे का, तर सांगता येत नाही, कारण वाघ आहेत ना ते, माणसं थोडी आहेत. त्यांना म्हणणार की हां माझी झाली अटेंडन्स, मी जातो, दुसरा आला तिसरा आला. ते वाघ आहेत, त्यांना मोजणं एवढं सोपं नसतं. त्यामुळं त्यांना मोजण्याची वेगळी पद्धत असते. हे ट्रान्झिट लाईन असते काहीतरी जंगलामध्ये, त्याच्यामध्ये ह्या ट्रान्झिट लाईनहून जेवढे वाघस गेलेले आहेत तेवढे मोजले जातात, ठीक आहे. कोअर पार्टमध्ये असतो मॅक्झिमम करून. आणि हा जो आकडा आहे 3167 हा मिनिममवाला आकडा आहे. तिथं लिहिलेलं असतं मिनिमम एवढे आकडे आहेत, जास्त असू शकतात. त्यामुळेच मग 2023ला डबल नंबर आले, त्यावेळेस समजले की 3682 टायगर्स आहेत भारतामध्ये. लेटेस्टवाली रिपोर्ट जी होती 2022ची, त्यामध्ये सांगण्यात आलं होतं 3167, परंतु त्यामध्ये मॉडिफाईड जे नंबर्स आहेत ते आहेत 3682 टायगर्स. लार्जेस्ट टायगर पॉप्युलेशन जर बघितलं तर कुठं आहे, MP मध्ये 785. आणि लार्जेस्ट टायगर पॉप्युलेशन एखाद्या टायगर रिझर्वमध्ये असेल कोणत्या, तर ती आहे जिम कॉर्बेट उत्तराखंड. किती आहे, 260. कुठला आहे ते, उत्तराखंड, 260 आहे. आणि ह्याचं जिम कॉर्बेटचं नवीन नाव झालेलं आहे रामगंगा. लक्षात ठेवा, मी लिहायचं विसरलोय, लिहून ठेवा. याचं नवीन नाव आहे रामगंगा. पुन्हा लिहितो मी, महत्त्वाचं आहे, कारण हा लार्जेस्ट पॉप्युलेशन असणारा टायगर रिझर्व आहे. त्याचं नाव नवीन चेंज झाले लेटेस्टमध्ये, त्यामुळे नावं विचारू शकतात बदललेले. UK मधला आहे तो, सगळ्यात जास्त याच ह्याच्यामध्येच आहेत, बरोबर, लार्जेस्ट पॉप्युलेशन. त्यामुळे महत्त्वाचं आहे, कोणता आहे, जिम कॉर्बेट उत्तराखंड. आता हे जे 2 आकडे होते, 2018ला सांगितलं आपण 2967 होते, 2022ला आहे 3167. या आकड्यानुसार जर बघितलं तर हे स्टेट आहेत काही. कोणतं आहे, सगळ्यात पहिला आहे तो MP मध्ये आहेत 785 टायगर्स. दुसरा आहे कर्नाटक, त्यामध्ये 563. तिसरा उत्तराखंड, त्यात 560. यामध्ये 260 तर कशामध्ये आहेत, रामगंगा नॅशनल पार्क. कोणतं, जिम कॉर्बेट टायगर रिझर्व, जिम कॉर्बेट टायगर रिझर्व, रामगंगा टायगर रिझर्व, यामध्येच 260 आहेत एकट्यामध्येच. नंतर महाराष्ट्र 444, तामिळनाडू 306, आसाम 227. आपला महाराष्ट्र हा 444 वाघ आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या 2022च्या आकड्यानुसार. 2018च्या आकड्यानुसार किती आहे, 312. तर मग या दोघांमध्ये वाढ जर बघतो, उल्लेखनीय वाढ झालेली आहे, जवळपास आय थिंक 40%च्या आसपास वाढ झालेली आहे, ठीक आहे. 40-42% आसपास आपल्या महाराष्ट्राच्या वाघांमध्ये वाढ झालेली आहे. आता सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प पाहिले तर कुठे आहेत,
सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प आहेत 9 एम पीमध्ये. महाराष्ट्र आणि एम पी यांचे सारखेच होते. एम पी बरोबर एम एच होता. कधी? 2022पर्यंत. पण सध्या एम पीनं खूप मोठ्या प्रमाणात टायगर रिझर्व्स नवीन घोषित केलेले आहेत. त्यामुळं एम पीमध्ये सध्या 9 आहेत. कधीपर्यंत? डिसेंबर 24पर्यंत 9 आहेत. महाराष्ट्रामध्ये आहेत 6. तर महाराष्ट्रामधले कोणते आहेत ते पाहू आपण. तर महाराष्ट्रातले राखीव क्षेत्र बघू. सर्वप्रथम आहे मेळघाट. आपण जे म्हटलं होतं स्टार्टिंगला 1973ला जेव्हा प्रोजेक्ट टायगर आला होता, त्या प्रोजेक्ट टायगरमध्ये 9 असे क्षेत्र होते. त्यामधला आपला मेळघाट पण होता, अमरावतीचा. ठीक आहे. तर पहिला आहे मेळघाट अमरावती. दुसरा ताडोबा अंधारी चंद्रपूर. तिसरा आहे सह्याद्री पश्चिम महाराष्ट्र. आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे या ठिकाणी खूप असे जिल्हे आहेत. कोणता कोणता येतो? त्यामध्ये सांगली पण आहे, त्यामध्ये सातारा आहे, त्यामध्ये कोल्हापूर आहे, त्यामध्ये रत्नागिरी आहे. असे 4-5 जिल्हे आहेत एकत्र. त्यांचा अशी बाँड्री भेटते महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. असे इकडून 4 बाजून 4 आले आणि हा जो प्रदेश आहे तो सह्याद्रीचा टायगर रिझर्व ओळखला जातो. म्हणून 4 जिल्हे आहेत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र. सह्याद्री पश्चिम महाराष्ट्र. त्यानंतर पेंच नागपूरमध्ये, नवेगाव नागचिरा गोंदिया आणि बोर वर्धामध्ये. ठीक आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात लहान आहे. मेळघाट महाराष्ट्रातला सर्वात मोठा आहे आणि बोर हा कोर एरियानुसार भारतातील दुसरा आहे. भारतातील दुसरा लहान. कशानुसार? कोर एरियानुसार. पहिला कोणता होता? ओरांग. ठीक आहे. कोर एरियानुसार. बरं. आता पहिलं पेंच. आणखी एक इम्पॉर्टंट पेंचबद्दल. पेंच हा नागपूरमध्ये पण आहे आणि पेंच हा एम पीमध्ये पण आहे. अशी एम पीची बॉर्डर आहे, ही महाराष्ट्राची बॉर्डर एकत्र आली. या ठिकाणी पेंच आहे. बरोबर. हा एम पीचा एरिया वरचा, हा खालचा नागपूरचा एरिया, एम एचचा एरिया. ठीक आहे. पेंच हे दोघांमध्ये पण शेअरिंगवाला टायगर रिझर्व असं आपण म्हणू शकतो. तरी त्यांच्या क्षेत्रफळानुसार त्यांचा क्रम लावण्यात आलेला आहे. हा अलीकडला क्षेत्र आहे कोर आणि हा क्षेत्र आहे एकूणवाला टोटल. कोर प्लस बफर झोन. तुम्हाला कोर आणि बफरमधला फरक अगोदरच सांगितलेला आहे. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे हे टायगर रिझर्वचे काही महत्त्वाचे मुद्दे होते जे आपल्याला परीक्षेसाठी विचारू शकतात. तर मग आता भारतामध्ये जर कोणी विचारलं किती टायगर रिझर्व आहेत, तर डायरेक्ट सांगायचं 58. अपडेटेड राहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.